माझे प्रिन्स रात्रीच्या चांदणी प्रकाशात आहेत, माझे प्रिन्स दिवसाच्या उजेडात आहेत. हे बघ, हे सुकलेलं गवत, या सुकलेल्या गवतात आहेत माझे प्रिन्स. या मातीमध्ये, या मातीच्या कळात, या मातीत आहेत माझे प्रिन्स, माझे प्रिन्स. माझे प्रिन्स या दगडात पडत माझे प्रिन्स. कुठे गेलात तुम्ही प्रिन्स, कुठे गेला? ऐका ना, माझ्या प्रिन्सला शोधून काढा ना. ते जिथे कुठे असतील त्यांना शोधून काढा ना. मला त्यांना भेटायचंय, मला बघायचंय. तुम्ही काही करा पण त्यांना शोधा. कुठे गेलेत माझे प्रिन्स, माझे प्रिन्स? कुठे शोधू मी त्यांना आता? कुठे शोधू प्रिन्स ना? कुठे शोधू मी आता? डोक्यावर परिणाम झालाय का तुमच्या? बघितलं प्रिन्स, तुम्ही नाही आत मला वेळ ठरवतात. वेळ ते आत तुम्ही परत या. कुठे आहात तुम्ही प्रिन्स, कुठे आहात? प्रिन्स परत या, प्रिन्स परत या. अप्पा, तुम्ही असे भर उन्हात मार्केटमध्ये जात जाऊ नका. एनी टाइम मी टेल यू ना, आय एम फ्री फॉर यू एनी टाइम. अरे ठीक आहे सांगीन रे तुम्हाला. पण आता एक काम करा, पिशव्या माझ्या हातात, मी आतमध्ये घेऊन जाईन. का आम्ही येतो तुम्हाला घर पण सोडायला? अरे एवढे पण जण नाही येत रे. त्या एक काम करा, त्या पिशव्या माझ्याकडे द्या, माझ्याबरोबर हात चला. आम्हाला तुमच्यासाठी मस्तपैकी खायला काहीतरी बनवायचं. खाजाड खुळगुळे काय? चला काय प्रिन्स निकार गेम मिसिंग आहेत, त्याचे पोस्टर लावायचे बाकी आहेत ना अजून गावभर. कामाचा नाही पत्ता आणि चाललंय खायला. अरे मग खाऊ आणि मग पटकन जाऊ ना पोस्टर लावायला. नो, आधी कामोबा मग खाबोबा. काय? पोटोबा. ठीक आहे, चालते. दॅट इज गुड बॉय. मी काय म्हणतो, एक पोस्टर आपण आप्पांच्या घरांच्या भिंतीवर लावूया. अरे मस्त आहे रे. तुझ्या पोस्टरला नको भिंतीवर पोस्टर लावू नको प्लीज. अहो पण अप्पा का? अरे गेल्या वेळेला त्या दुष्ट माणसाने घरात येऊन काय केलं होतं माहिती आहे ना तुला? प्लीज उगाच त्याला वाटेल की आम्ही सपोर्ट करतोय, तो उगाच इश्यू नको रे. दॅट इज ट्रू. नाही स्टिक करत हा पोस्टर. व्हेरी गुड. अयो आलात अम्मा. अम्मा अयो भाजी. या. अयो हे काय एवढे भाजी? आठवड्याभराची आहे का? आठवड्याभराची? महिनाभर चालेल बघा. मग काय महिनाभर खाऊ काय नंदिया? हो चालते. विजू, हे विजयलक्ष्मी, तुझ्या आवडीच्या कैऱ्या आणल्यात, घे आता लोणचं तयार करायला. कैऱ्यांचं लोणचं? अम्मा लोणचं नंतर खायला, आधी मला त्या कैऱ्या मस्त बारीक बारीक पातळ कापून द्या, तिखट मीठ लावून खायला. हा भूक लागली. बरं ठीक असतं. तुम्ही हॉल मध्ये बसा, मी तुमच्यासाठी मस्त कैऱ्या कापून त्याला तिखट मीठ लावून आणते बघा. या बसा. चला सावकाश जा तुझं. कैरी. अम्मा हे होईना कैरीवाणी बात. 5 कैऱ्यांचं नवं होणार. या सीझनच्या पहिल्या कैऱ्या खाणार मी, पहिल्या कैऱ्या. ए शांत राहा, नाही तर देणार नाही बघ. सगळं मिळणार. अम्मा मला सगळं देणार. अम्मा लवकर कैरी आणा ना हो. मस्त तिखट मीठ. अम्मा लवकर आणा हो. आले तिखट मीठ आणलं काय?
काय ग का ओरडलीस? हे बघ, या झाडात माझे प्रिन्स, या झुंबर मध्ये प्रेमाचे प्रिन्स आहेत. कोणला? हे बघ, हे दिसते तुला? हे छोटे छोटे ढोट मध्ये माझे प्रिन्स आहेत. हे बघ, इकडे शक्ती, ही गाडी दिसते तुला? या गाडीच्या चाकात माझे प्रिन्स. बघ, हे बघ, हे आहेत माझे प्रिन्स, हे बघा माझे वाघोबा प्रिन्स, या पडद्यात आहेत माझे प्रिन्स, सर्वत्र चराचर आहेत माझे प्रिन्स. करू ना, हे बघ, ह्यात आहेत माझे प्रिन्स, त्या लँड मध्ये माझे प्रिन्स आहेत. शक्ती, हे डोळे बघ, हे माझे प्रिन्स आहेत. घोडा माझा प्रिन्स आहे. करू ना, हे बघ, या पाण्याच्या जार मध्ये, त्या प्रत्येक पाण्याच्या थेंबामध्ये माझे प्रिन्स आहेत. या ब्लँकेट मध्ये, या स्वच्छ ब्लँकेट मध्ये माझे प्रिन्स आहेत. हे कुशन दिसते तुला? हा शक्ती, कुशन दिसते? हा, या प्रत्येक लाईन मध्ये माझे प्रिन्स आहेत. सर्वत्र चराचर माझे प्रिन्स आहेत, सगळीकडे माझे प्रिन्स. बॉस तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी वहिनी बॉसची व्यवस्थित सगळी काळजी घेईन. म्हणजे त्यांचं अचानक कुंकू गायब झालं ना, म्हणून ते थोड्या धक्क्यात आहेत. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काळजी घेईन त्यांची. करू ना, हे वर बघ, हा, ते वर धुळीचे कण दिसतात तुला? हो कोरोना भाऊ, तुम्ही निघा. आज निघतो आम्ही, काळजी घ्या. हो कोरोना, ते बघ, त्या एसी मध्ये पण आहेत माझे प्रिन्स. छान गार हवा देत आहेत मला, अशी काळजी घेत आहेत प्रिन्स. या बाईला अचानक कसला झटका आला काय माहित, अशी काय करते ती? काही माहिती नाही रे, पण शिवा मला ना काहीतरी वेगळाच डाऊट येतोय. कसला? ते आंब्याचं रोपटं बघितलंस तू? हा. त्या आंब्याचा रोपट्याचा आणि भद्रावती मॅडमला झटके येण्याचा काहीतरी कनेक्शन आहे. त्या आंब्याच्या रोपट्यातच प्रिन्स काका आहे असं बराच वेळ बोलत होत्या त्या, आणि नंतर एकदम दचकल्या, काहीतरी विचित्र बडबड करत होत्या. ते आपल्याला पण दिसला ग, पण आपल्याला एक लॉजिक कळत नाही. हे कसं काय शक्य आहे शक्ती? आंब्याच्या रोपट्यामध्ये प्रिन्स कसं शक्य आहे? काय का ओरडली? आणि ती कैरी का फेकली? अम्मा, कैर इतक्या भूत बीत बघितलं का काय तुम्ही? नाही म्हणजे मी बघतो कैरीत काय आहे ते. हा बघ. रक्त? हे कसलं रक्त? डेंजरस आहे खूप, एकदम भूताटकी. मला काय वाटतं माहितीये का, आणलेल्या समध्या काय कापून बघायला हवेत. अम्मा मी बघतो, नका टेन्शन घेऊ. शक्ती, या रोपट्यात प्रिन्स कसं शक्य आहे? शक्यता आहे शिवा. अरे कलियुगात चेटकोबासारखा राक्षस असू शकतो, तर या रोपट्याची किमया घडूच शकते. हा, हे पण बरोबर आहे म्हणा.
बाप्पा आंबा समजा कैऱ्या फेकून द्या. काहीतरी गडबड आहे कैऱ्यांमध्ये. विषयाचा प्रयोग झाला असं वाटतंय. नाही, शिव आणि शक्ती मॅडमने कळवायला हवं. अप्पा. हा अप्पा बोला. काय? बाहेर खा ना मला, कोणी बाहेर काढा. हो अप्पा, मी लगेच घरी येते. हो निघते मी, आलेच आलेच. शिवाचं लवकर घरी चल, आपल्याला घरी जावं लागेल. शक्ती, अगं प्रिन्सचा. शिवा अरे लवकर चल, घरी एक इश्यू झालाय. निघ निघ. वंदे, आज आंबे खायला ये. पहिल्या सीझनचा पहिला आंबा. वा, रसरशीत आंबा. या आंब्याकडे बघितलं ना की तोंडाला पाणी येतंय. शिवाला आंबे लय आवडतात. शिवा थकून भागून आला ना की त्याला ह्या आंब्याचा रस करून पाजतो. लहानपणी शिवा गाणं म्हणत आंबा खायला मागायचा. नाना मला खायला आंबा आणा, नाना मला खायला आंबा आणा. आंब्यात रगत, रगत. शंभू पाहते हो, आंब्यामध्ये रगत. शक्ती, अयो बघ ना काय झालंय ते. कैरीमधून रक्त येतंय. शक्ती, मला काही ठीक दिसत नाहीये बघ. कोणीतरी जादू टोणा तर नाही ना केला. काहीतरी वेगळं नवीन संकट तर नाही ना येणार आपल्यावर. शक्ती थांबा, आम्हा तू शांत हो. हे बघ असं काही होणार नाहीये. आम्ही आलोय ना आता, तू टेन्शन घेऊ नकोस. हा, आणि तुझ्या मनात जी काही भीती असेल ती आधी काढून टाक बघू. हा अगं पडे. शेठ, अरे बघ. आणि सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाली आहे. आंब्यातून रक्त येते ती वाली. शक्ती, त्या आंब्याच्या रोपट्याचं आणि या कैऱ्यांचं कनेक्शन आता आपल्याला हळूहळू लागायला लागलं. तू बरोबर बोलली होतीस. जर या युगात राक्षस असू शकतो तर त्या आंब्याच्या रोपट्यात प्रिन्स असूच शकतो. आणि मगाशी तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली शक्ती. तुला आप्पांचा फोन आला होता ना, त्यावेळेला त्या रोपट्यामध्ये आपल्याला प्रिन्सचा आवाज ऐकायला आला. काय? आंब्याच्या रूपातून प्रिन्सचा आवाज. अयो असं कसं शक्य आहे? व्हॉट टॉकिंग बाबा? व्हॉइस इन रोपट? हाऊ पॉसिबल दॅट इज? ते आपण तुम्हा लोकांना नंतर सांगतो. शिवा, आता ते आंब्याचं रोपटं आपल्या ताब्यात घेणं खूप गरजेचं आहे. एकदम करेक्ट बोलते तू. आपण आत्ता जातो आणि ते रोपटं घेऊन येतो. तू थांब इथेच. हे बघ चिटकुबा, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. आणि मला तुझं काही कळतच नाहीये. काय चाललंय तुझं? त्या प्रिन्सचं रोपटं बनवलंस आणि मला म्हणालास
नक्की जपून ठेव 48 तास. अरे 48 तास? तुला काय खाऊ वाटलं का 48 तास एका रोपट्याला सांभाळून ठेवणं? त्यात ते शिवा आणि शक्ती त्यांचे ते प्रश्न. अरे एकटी बाई मी ते रोपट सांभाळू की ते शिवा आणि शक्तीच्या प्रश्नांची उत्तर देऊ? अरे एकटी बाईने मी काय काय करू? अटक मटक सटक म्हणून लबाडी करशील? अत्यंत धूर्त आणि स्वार्थी बाई आहेस तू. जेकोब, स्वतःचा बचाव करण्यासाठी नवऱ्याच्या गळ्याला फास लावशील. उद्या स्वतःच्या फायद्यासाठी माझ्याशी गद्दारी करशील तू. नाही हे बघ चेटकोबा, असं नाहीये. हो हो नाहीये तसं. ठीक आहे ना, आता जे झालं ते झालं. मला कळलंच नाही माझे ग्रहमान कसे काय फिरले ते. पण बरं झालं तू आलास आणि सगळं सावरून घेतलंस म्हणून वाचले मी. पण मला एक सांग, मला आधी एक सांग, तू जर सगळं सावरून घेऊ शकत होतास मग मला असं वेड्यासारखं वागायला का लावलंस तू? अरे ते शिव आणि शक्ती मला वेड समजत असतील. वेडा तू वेडी नाहीस, मूर्ख आहे, बिंडोक आहेस. आता स्वतःची काळजी करू नकोस, नवऱ्याची काळजी घे. नवऱ्याची काळजी घे? अरे त्या रोपट्याची काय काळजी घ्यायची आणि कशी घ्यायची मला नाही माहित. मूर्ख बाई, नीट ऐक. त्या शिवा आणि शक्तीला संशय आलाय, त्यामुळे ते कधीही त्या आंब्याच्या रोपट्यापर्यंत पोहोचतील. लवकरात लवकर त्या आंब्याचं रोपट कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेव, कळलं? हे काम तू पण करू शकतोस ना? पण सगळ्या कामाचा ठेका काय मीच घेतलाय का? नवरा तुझा आहे, त्यामुळे तूच काळजी घे, माझ्याशी वाद घालू नकोस. तेव्हा लवकरात लवकर जाऊन ते रोपट स्थलांतरित कर. अटक मटक सटक. चेतकोबाला जरा जास्त शिकवायला तर जास्तच हेच करते मला. एकदम मला माझ्या मनासारखं होऊ देत. ते शिव आणि शक्ती संपले ना की मग बघते त्याच्याकडे मी. हा इथे परत टपकला. जरा उशिराने आला असत तर काय बिघडलं असतं. आता एवढ्या कमी वेळात मी ते रोपट कसं काय लपू? आता ते झाड कसं लपू मी कळत नाही. शिवा अरे तू आलास? तुला बोलायचं होतं ना माझ्याशी. मी खूप विचार केलाय त्या बाबतीत. तू आज जाऊन बस ना आरामात. मी जरा 2 मिनिटात जाऊन आले. 2 मिनिटात मी आले. ओ मनातून उतरलेल्या वहिनी साहेब, आपण इथे तुमच्यासोबत गप्पा मारायला नाही आलो. आपण तुम्हाला एक डील दिली होती, माफीचा साक्षीदार व्हायची. प्रिन्स कुठे ते सांगा आणि मोकळ्या व्हा. पण तुम्ही तर काहीच सांगितलं नाही. डील कॅन्सल. आता भोगा कर्माची फळं. नाही असं नको करूस. काय करणार आहेस तू? काय करणार कळेल आता. नाही म्हणजे काय करणार आहेस? शिवा ऐक ना, हे बघ शिवा ऐक ना. अरे तू काय झालं? तू गार्डन मध्ये का आलायस? शिवा अरे बापरे, तसं झटकन घेतलंस ना, टेन्शन आलं मला. नाजूक आहे ना ते फार, म्हणून ठेवून दे ना ती गुंडी. कशी घेतलीस? अरे शिवा कुठे घेऊन चालल्यास? अरे नाही म्हणजे तुला विचार पडला असेल की मी असं का करते. रशियाहून आणले हे आंब्याचं रोपट. ह्या झाडाला जो आंबा लागतो ना, त्या एका आंब्याची किंमत ना 10,000 आहे. 10,000. मला हा आंबा ना खूप आवडतो. ते ना ते कोणते आत्ता हे रोपट आपलं झालं. नाही त्याची जी काय किंमत असेल ना ती आपण आणि शक्ती देऊन टाकू. नाही मला किंमत नकोय, मला रोपट हवंय. शिवा ऐका. शिवा शेवटी हा इथे पोचलाच. त्या मूर्ख भद्राच्या हातून एक काम धड होईल तर शपथ. याला थांबवायला हवं. गा रक्तासुरा. शिवा ऐका. शिवा थांब. ते रोपट तुला
शिवा शिवा ते वहिनी बॉस काय झालं? तुम्ही शिवाच्या नावाने का बोंबा मारताय? आणि ते तेरी झलकर शर्फी वृक्षवल्ली आम्हा सोयरी ते कुठे गेले? बॉस परत गायब झाली की काय? भूमिगत झाली परत? बॉस सांगा बॉस. तो बिमल शिवा घेऊन घ्या त्या रोपट्याला. हा उचलून घेऊन गेला? बापरे, असं कसं घेऊन गेला? तुम्ही काय करत होतात वहिनी बॉस? संपलं आता सगळं संपलं वहिनी बॉस. नाही, काहीही संपलेलं नाहीये आणि काही संपूच देणार नाही ही भद्रा. जा तू जा, ते रोपटं घेऊन ये, जा. रोपटं घेऊन याचं कसं जाऊ मला सांगा. आता ते पण मी सांगू तुला? वहिनी बॉस तुमचं लग्न झालंय, तुमचं सगळं मार्गी लागलंय, पण मी आयुष्यावर फक्त वसाडच राहिलो. 2चे 4 हात व्हायच्या वयात आणि तुम्ही मला 2-4 खड्डे खाण्याला भाग पडलं. आणि आता सांगताय की जा आणि त्या वाघाच्या जबड्यातून हिरा काढून घेऊन ये. कसं शक्य आहे? मी गेलो आणि त्या शिवाने जर डारकाळी फोडली ना तर माझं काय मला माहित नाही. आणि ते रोपटं जाऊ दे बाजूला, तो शिवा माझी तिरडी बांधेल वहिनी बॉस. पण आता जर तू मी सांगितल्याप्रमाणे वागला नाहीस ना तर मी तुझी तिरडी बांधेन, चित्तीवर ठेवेन आणि जिवंत जाळेन. वहिनी बॉस हे बघा, तुम्हाला ना माझ्या जीवाची काहीच पडलेली नाहीये, फक्त बॉसच्या जीवाची पडलेली आहे. वहिनी बॉस तुम्हाला आठवते ना चेटकुबा काय बोलला होता? येत्या 48 तासात जर एखादा पापी पुरुष घराच्या बाहेर पडला ना तर त्याच्या जीवाला धोका आहे. आणि मी जर घराच्या बाहेर पडलो ना तर माझ्या जीवाला पण धोका निर्माण होईल. वहिनी बॉस हे बघा, मी काय म्हणतो, मी एकटा जाणार नाही, मी रिस्क घेणार, तुम्ही पण माझ्यासोबत चला. हे बघ, तुला एकट्याला जायला सांगत नाहीये मी. मोबाईल दे तुझा. दे ना पटकन. हॅलो संपत. अप्पा भाऊ, अहो मी पण असा शॉक झालो होतो. माझ्या अख्ख्या जिंदगीत मी असं कधी बघितलं नव्हतं. आंब्यातून रक्त. मला वाटतं हा भूताटकीचा प्रकार असावा. शक्ती बेटा, अगं हे काय चाललंय? मला तर काहीच कळत नाही. नाही काका, आम्हालाही काही माहिती नाहीये. शक्ती बेटा, एक विचारू का? नाही, मला लय भ्या वाटते. शिवाच्या जीवाला धोका तर नाही ना? अयो, शिवाच्या जीवाला धोका म्हणजे? शक्ती, तुझ्या पण जीवाला धोका आहे?